श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, उद्या आहे 10 ऑगस्ट आणि या दिवशी आहे सोम प्रदोष व्रत. आणि या दिवशी मनोभावे आणि अगदी साध्या पद्धतीने आपण महादेवांची पूजा केली, सेवा केली तरी देखील महादेव आपल्या भक्तावर प्रसन्न होतात. हर हर महादेव. स्वामी भक्तांनो, 10 ऑगस्टचा सोम प्रदोष व्रत चुकवू नका. कारण आज मी सांगणार आहे असे 7 उपाय, त्यातील शेवटचा उपाय तुम्ही घरच्या घरी अगदी सहज पद्धतीने करू शकता. आणि हो, तुम्ही सोम प्रदोषला नेमकी कोणती सेवा करता हे शेवटी कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा. मित्रांनो, प्रदोष व्रत हे भगवान शिवाच्या उपासनेशी जोडलेले आहे आणि जेव्हा प्रदोष सोमवारच्या दिवशी येतो तेव्हा त्याला सोम प्रदोष असे म्हटले जाते. उद्या देखील प्रदोष आहे आणि नेमका सोमवार आहे, म्हणून याला सोम प्रदोष व्रत असे आपण म्हणू शकतो. 10 ऑगस्ट प्रदोष सोमवारचा असल्यामुळे शिवभक्तांसाठी हा दिवस विशेष मानला जातो. या दिवशी महादेवाकडे मोठमोठ्या गोष्टी मागण्यापेक्षा श्रद्धा, संयम आणि मनापासून केलेली प्रार्थना खूप महत्त्वाची ठरेल. चला तर मग जाणून घेऊया हे 7 उपाय नेमके कोणते. उपाय क्रमांक 1. संकल्प करून दिवसाची सुरुवात करा. सकाळी स्नान करून स्वच्छ कपडे घाला आणि देवासमोर दीप प्रज्वलित करा. हातात थोडे पाणी आणि अक्षता घेऊन मनात महादेवांचे स्मरण करा आणि म्हणा, हे महादेवा, आजचा हा सोमप्रदोष मी श्रद्धेने पाळत आहे. माझ्या हातून कोणाचेही वाईट होऊ नये आणि मला योग्य मार्गावर चालण्याची शक्ती द्या. मनापासून केलेला हा संकल्पच तुमच्या उपासनेची खरी सुरुवात आहे. उपाय क्रमांक 2. शिवलिंगावर साधा अभिषेक करा. प्रदोष काळात शक्य असल्यास शिवलिंगावर स्वच्छ पाणी अर्पण करा. तुमच्याकडे पंचामृताची व्यवस्था असेल तर दूध, दही, तूप, मध आणि गंगाजल यांचा अभिषेक तुम्ही करू शकतात. नाही जमले तरी फक्त स्वच्छ पाण्याने केलेला अभिषेकही भक्तीने करा. अभिषेक करताना हळूहळू म्हणा, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. इथे वस्तूंपेक्षा मनातील श्रद्धेला अधिक महत्त्व द्या. उपाय क्रमांक 3. महादेवांना बेलपत्र अर्पण करा. शिवपूजेमध्ये बेलपत्राला विशेष स्थान आहे. शक्य असल्यास स्वच्छ बेलपत्र आणा आणि शिवलिंगावर भक्तिभावाने अर्पण करा. बेलपत्र अर्पण करताना मनात आपली इच्छा न ठेवता आधी अशी प्रार्थना करा, महादेवा, माझ्या घराला सुख, शांती आणि समृद्धी मिळू द्या. आणि नंतरच तुमची मनोकामना सांगा. उपाय क्रमांक 4. 108 वेळा महामंत्राचा जप करा. या दिवशी कमीत कमी 108 वेळा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करण्याचा संकल्प करा. माळ असेल तर रुद्राक्षाच्या माळेने तुम्ही जप करू शकतात. मन भरगटले तरी चिंता करू नका. पुन्हा मंत्राकडे लक्ष आणा. शिवनामाचा जप हीच एक साधी आणि सहज करता येणारी शिवसेवा आहे. उपाय क्रमांक 5. महादेवांसमोर दिवा लावा. संध्याकाळच्या प्रदोष काळात देवघरात महादेवासमोर तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावा. दिव्याकडे पाहून काही क्षण शांत बसा आणि मनातील चिंता महादेवाच्या चरणी सोपवा. जे माझ्या हातात नाही ते तुम्ही सांभाळा आणि जे माझ्या हातात आहे ते योग्य प्रकारे करण्याची बुद्धी मला द्या, अशी प्रार्थना करा. उपाय क्रमांक 6. एक छोटासा सेवाभावाचा संकल्प करा. सोमप्रदोषच्या दिवशी फक्त पूजा करून थांबू नका, तर तुमच्या क्षमतेनुसार एखाद्या गरजू व्यक्तीला अन्न द्या. एखाद्याला मदत करा किंवा एखाद्या जीवाला अन्न पाणी द्या. पक्ष्यांना अन्न द्या. कारण महादेवाची भक्ती म्हणजे केवळ मंदिरात पूजा नाही, दया, सेवा आणि चांगले कर्मही तितकेच महत्त्वाचे आहे. उपाय क्रमांक 7. शेवटी ही प्रार्थना नक्की करा. पूजा पूर्ण झाल्यावर हात जोडून महादेवांसमोर शांतपणे म्हणा, हे महादेवा, माझ्या घरातील सर्व चिंता तुमच्या चरणी अर्पण करतो. माझ्या कुटुंबाला आरोग्य, सुख, शांती आणि समृद्धी द्या. माझ्या हातून कोणाचेही मन दुखवू नये. संकटाच्या काळात धैर्य द्या आणि योग्य मार्ग दाखवा. माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर तुमची कृपादृष्टी ही सदैव असू द्या. त्यानंतर ओम नमः शिवाय म्हणत नमस्कार करा. मित्रांनो, सोमप्रदोषचा अर्थ फक्त उपवास किंवा पूजा इतकाच नाही. हा दिवस स्वतःकडे पाहण्याचा, मन शांत करण्याचा आणि महादेवावर विश्वास ठेवण्याचा दिवस आहे. तुमच्याकडे मोठी पूजा करण्याची व्यवस्था नसेल तर काही हरकत नाही. एक दिवा, थोडे पाणी, एक बेलपत्र आणि मनापासून घेतलेले महादेवाचे नाव, इतक्या साध्या गोष्टीतही भक्तीचा मोठा भाव असू शकतो. आणि आता मला कमेंटमध्ये सांगा, तुम्ही सोमप्रदोषला उपवास करतात का? आणि महादेवांना अभिषेक करताना तुम्ही कोणता मंत्र जपतात? कमेंटमध्ये लिहा. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. श्री स्वामी समर्थ.